बोला प्रभू येशू मसीह की, बोला प्रभू येशू मसीह की। आज आपली लोकसंख्या जरी कमी असली तर हरकत नाही, आपल्यामध्ये प्रभू आहे, हेच आपल्यासाठी आनंदाचा क्षण आहे। हालेलुया, हालेलुया। अनेक वेळेस प्रभूची महिमा करण्यासाठी आपण चांगला दिवस निवडतो, चांगल्या गोष्टी निवडतो, चांगले ठिकाण निवडतो, परंतु मला माहिती आहे पवित्र शास्त्रानुसार की ज्या वेळेस प्रभूची भक्ती झाली ती कधीच चांगल्या ठिकाणी नाही झाली। हालेलुया। अडचणीतूनच प्रभूची भक्ती झालेली आहे। पहिली भक्ती ज्यावेळेस आपण पाहतो, इस्रायल लोक गुलामगिरीतून ज्यावेळेस सुटले, त्यांना चांगल्या रस्त्यातून नेण्याच्या ऐवजी त्यांना जंगलातून नेलं। त्या ठिकाणी काटे, त्या ठिकाणी दगड, त्या ठिकाणी खड्डे, असे असंख्य अडखळण त्या ठिकाणी इस्रायली लोकांना होता, परंतु प्रभूने त्या अडचणीच्या ठिकाणातून त्यांच्याकडून महिमा करून घेतली। हालेलुया। पण आज आपल्याकडे सगळ्या सुख सुविधा आहेत, पण तरी सुद्धा आपण छोटे छोटे कारण शोधतो आणि प्रभूची महिमा करण्यापासून लांब राहतो। पाऊस पडेल, आपण भिजू, भिजल्याच्या नंतर आजारी पडू, आजारी पडल्याच्या नंतर दवाखान्यात जाऊ, दवाखान्यात गेल्याच्या नंतर पैसा जाईल आणि वेळही वाया जाईल। दुसरी गोष्ट, पाऊस नाही पडला परंतु चिखल असेल, चिखलात जावं लागेल, पाय भरेल, मग आपल्याला परत व्हायचा त्रास होतो, पाणी आहे का। अशा असंख्य छोट्या छोट्या गोष्टी आपण उकरून काढतो। पण माझा प्रश्न, जर भक्ती करण्यासाठी आपण असे कारण शोधत असो, तर मग घरी राहून ज्यावेळेस आपल्याला दुकानात जायचं असेल त्यावेळेस आपण का नाही कारण शोधत आहे की आता पाऊस आहे, बाहेर घाण पाणी आहे, जाणं बरोबर नाही, आपण घरातच बसू, नको जायला, असं आपण म्हणतो का? आपण जातो, पाऊस असो, ऊन असो, वारा असो, पण ज्यावेळेस आपल्या वैयक्तिक जीवनावर काही गोष्टी येतील त्यावेळेस आपल्याला घर सोडावं लागतं। मग प्रभूच्या महिमेच्या बाबतीत, प्रभूची भक्ती करण्याच्या बाबतीत का बरं आपण सगळं चांगलं पाहतो? कीचड़ में ही कमल खिलता है। संकटातून, अडचणीतून तुम्ही जाल ना त्यावेळेस तुम्हाला आशीर्वाद मिळणार आहे, अन्यथा नाही। रेडीमेड सगळं जर प्रभूने दिलं तर मग आशीर्वाद प्रभू देण्यासाठी कसं तुमच्याकडे, प्रभूला कसं समजणार आहे की तुम्ही खरं विश्वासाने त्याची महिमा करता। योग सर्व काही सुख सुविधा होते आणि शैतानाला माहिती होतं हा जो भक्ती करत आहे ना, हे फक्त फुकट करत नाहीये, परमेश्वराने याला सर्व काही दिलंय म्हणून तो परमेश्वराची भक्ती करतो। हे परमेश्वरा, तुला जर पारखायचं असेल, तुला जर बघायचं असेल तर याच्याकडून सगळं काढून घे आणि मग बघ अडचणीच्या समयी हे तुझी भक्ती करेल। येतं लक्षामध्ये? खरं विश्वासूपणा हे तुमच्या चांगुलपणात दिसत नाही, तुमच्या अडचणीच्या समयी तुमचा विश्वास बाळगला जातो। हालेलुया। अडचणीच्या समय मी तुम्हाला सांगतो, ठीक आहे पाऊस येईल, पावसात तुम्ही भिजाल, परंतु एवढी माझी गॅरंटी तुम्ही आजारी पडणार, कारण तुम्ही स्वतःसाठी चाललेले नाहीयेत, प्रभूची महिमा करण्यासाठी तुम्ही चाललेला आहात। असू द्या, आपण आपल्या वचनाकडे जाऊया। आजही महत्वाचा विषय मी तुमच्यामध्ये घेऊन आलेलो आहे। किती जण तयार आहेत आज वचन ऐकण्यासाठी? हालेलुया, प्रभूची स्तुती असो। आपण एक स्तोत्र 139 काढूया। स्तोत्र 139 आणि वचन 1 ते 5 या ठिकाणी आपण वाचू, सगळे सोबत वाचूया। मिळाले स्तोत्र संहिता 139 अध्याय आणि वचन 1 ते 5 आपण सगळेजण सोबत ते वाचूया आणि मग वचनाला मी सुरुवात करूया। मिळालं असेल तर वाचूया। हे परमेश्वरा, तू मला पारखिले आहे, तू मला ओळखितोस, माझे बसणे व उठणे तू जाणतोस, तू दुरून माझे मनोगत समजतोस, तू माझे चालणे व माझे निजणे बारकाईने पाहतोस आणि माझ्या एकंदर वर्तन क्रमाची माहिती तुला आहे। हे परमेश्वरा, तुला मुळीच ठाऊक नाही असा एकही शब्द माझ्या मुखातून निघत नाही।
तू मागून पुढून मला वेढिले आहे, माझ्यावर तू आपला हात ठेविला आहे. वाचलेलं वचन देव बाप्पा आपल्या सर्वांसाठी आशीर्वादाचं करो. आपण आपले नेत्र बंद करूया आणि होणाऱ्या वचनासाठी प्रार्थना करूया. स्वर्गात विराजमान असणाऱ्या माझ्या परम थोर परमेश्वर, मी तुझ्या नावाला धन्यवाद देतो, तुझे आभार आणि स्तुती करतो. आजचा जो विषय मननासाठी आहे, आजचा जो विषय प्रभू संदेश देण्याकरिता तुम्हाला दिलेला आहे, प्रभू त्या वचनासाठी मी प्रार्थना करत आहे. माझ्या राजा, माझ्या मुखाचा ताबा तू घे प्रभू, माझ्या कंठाचा ताबा तू घे आणि बसणाऱ्या सर्व प्रियजनांच्या अंतःकरणापर्यंत ते वचन पेरले जाऊ दे अशी मी प्रार्थना करत आहे. व माझ्या राजा, त्या वचनाच्या द्वारे आमचे आत्मिक नेत्र उघड, त्या वचनाच्या द्वारे आत्मिक उन्नती होते अशी मी प्रार्थना करत आहे. माझ्या प्रभू तू आज आमच्याशी बोलणार आहे, हा आमचा विश्वास. प्रभू तू आज ह्या वचनाच्या द्वारे आमचे मार्ग खोलशील, हा माझा विश्वास आहे. आजच्या वचनाच्या द्वारे येणारे प्रत्येक आशीर्वाद मोकळे केले जातील, हा आमचा प्रत्येकाचा विश्वास आहे. व माझ्या राजा, आम्हाला सहाय्य आणि मदत प्रार्थना प्रभू येशूच्या नावात मागतो. आमेन आमेन. बोला प्रभू येशू मसीह की, बोला प्रभू येशू मसीह की जय. आपण वचन वाचलं 1 ते 5, स्तोत्र 139. फार सुंदर आणि महत्वाच्या गोष्टी सांगितल्या. काय लिहिलंय? हे परमेश्वरा, तू मला पारखिले, तू मला ओळखितोस, माझे बसणे व माझे उठणे तू जाणतोस. हालेलुया. आज मला तुम्हाला सांगू द्या, जे विषय मी तुमच्यामध्ये घेऊन आलो ते विषय म्हणजे सावधान, तुम्ही परमेश्वराच्या निगराणीत आहात. सावधान, तुम्ही परमेश्वराच्या निगराणीत आहात. थोडक्यात, काही वर्षापूर्वी सेवक बनण्याच्या अगोदर मी पुणे या ठिकाणी एका नगरसेवकाच्या गाडीवर ड्रायव्हर म्हणून काम करत होतो. आणि मला ठाऊक आहे, त्या बंगल्यामध्ये एकही वॉचमॅन नव्हता. मला माहिती आहे की त्या बंगल्यामध्ये एकही संरक्षण करणारा व्यक्ती नव्हता. परंतु त्या बंगल्यामध्ये धन, त्या बंगल्यामध्ये संपत्ती, त्या बंगल्यामध्ये पैसा, त्या बंगल्यामध्ये वस्तू, त्या बंगल्यामध्ये सोनं नाणं भरपूर काही होतं. परंतु एकही वॉचमॅन संरक्षण करण्याकरिता नव्हता. माहितीये का? माहितीये का? कारण त्या बंगल्याच्या अवतीभोवती चारही बाजूने एवढंच नव्हे तर त्या घरामध्ये सुद्धा कॅमेरे लावण्यात आले होते. आणि मग दरवाजाच्या बाहेर लिहिलंय, सावधान, हा बंगला सीसीटीव्हीच्या निगराणी खाली आहे. हालेलुया. ज्यावेळेस मी त्याला पुढे बाहेर घेऊन जायचो त्यावेळेस तो सदतीत वारंवार आपल्या मोबाईल मध्ये चेक करायचा, बंगल्यामध्ये कोण प्रवेश करत आहे, घरामध्ये कोण जात आहे, कुठला व्यक्ती येतोय, किती जण त्या ठिकाणी चक्रा मारतात, सगळं काही तो काय करत आहे, मोबाईलवर त्या कॅमेऱ्याच्या द्वारे पाहत. मी एक तुम्हाला घटना सांगू इच्छितो. एक व्यक्ती आणि त्याला फार भूक लागली आणि भूक लागल्यामुळे तो चालत चालत असताना एक दुकान तो पाहतो आणि त्या दुकानाकडे जातो. परंतु त्याच्या खिशामध्ये एकही रुपया नव्हता. पण भूक त्याला लागल्यामुळे तो दुकानाच्या जवळ जातो, हे आशेने की मी काहीतरी त्याच्यातून गपचिप काढून घेऊन आणि माझं भूक जे आहे ते मी मिटवेन. पण ज्यावेळेस तो दुकानाच्या जवळ जातो त्यावेळेस पहिली पाटी वाजतो, सावधान, हे दुकान सीसीटीव्हीच्या निगराणीखाली आहे. हालेलुया. आणि ज्यावेळेस ते हे पाहतो, नंतर तो इकडे तिकडे बघतो, त्याला लक्षात येतं चारही बाजूला दुकानाच्या अवतीभोवती कॅमेरे लावलेले आहेत. त्याची इच्छा होते भूक लागल्यामुळे ती खाण्याची, परंतु कॅमेऱ्यामध्ये ती दिसेल म्हणून तो चोरी करायचा थांबतो. पैसा नाहीये, त्याला वाटलं मला कोणी पाहणार नाही म्हणून आपण गपचिप जाऊ आणि तिथं ती वस्तू घेऊ आणि आपण ती खाऊ. परंतु गेल्याच्या नंतर लक्षात येतं की ते दुकान पूर्ण कॅमेरामध्ये, त्याच्या अवतीभोवती कॅमेरा आहे. आणि जर आपण काही हालचाल केली तर आपली पूर्ण हालचाल, आपली कृती त्या कॅमेरामध्ये काय होईल, नमूद होते. आणि म्हणून तो घाबरू लागला. त्या कॅमेऱ्याच्या भीतीमुळे त्या व्यक्तीने चोरी करायचा थांबवला. उपाशी राहिला परंतु चोरी केली नाही. काय माहितीये तुम्हाला, चोरी केली असतं तर काय झालं असतं, कॅमेरा सापडला असता, नंतर त्याला पकडलं असतं आणि नंतर त्याला शिक्षा देण्यात आली असते. बरोबर. आज सोन्याच्या दुकानात जा, कुठल्याही दुकानात जा, कपड्याच्या दुकानात जा, तुम्हाला कॅमेरे सापडतात.
आज कॅमेरामध्ये प्रत्येक जण आपली भूमी, आपली शेती, आपलं सर्व संपत्ती कैद करण्याचा प्रयत्न करत. मनुष्य संकोच झालेला, शांत झालेला आहे. त्याला आता भीती नाही राहिली जास्त, कारण त्याला वाटतं की माझा कॅमेरा माझ्या संपत्तीची, माझा कॅमेरा माझ्या वस्तूची काय करत आहे. आज मनुष्य कॅमेराला घाबरत आहे, परंतु जो परमेश्वर आहे त्याच्या डोळ्यापासून कोणतीच गोष्ट लपत नाही. त्या परमेश्वराला घाबरायला, परमेश्वरापासून मनुष्य फार दुर्मिळ आहे. आज परमेश्वराच्या नजरेपासून आपण वाचू शकत नाही, परंतु आपण त्याला घाबरत नाही. सरसपणे देवाच्या नजरेमध्ये सगळ्या गोष्टी तो नमूद करत आहे, पाहत आहे, वहीमध्ये लिहून ठेवत आहे. पण आपण काय समजतोय, आपल्याला कोणी पाहत. आपण बिनधास्त काहीतरी करायला जातो, पाप करतोय, वाईट करतोय, व्यभिचार करतोय, भांडण करतोय, श्राप देतोय. अशा असंख्य गोष्टी जे देवाला आवडत नाही ते लपून लपून आपण करतो. म्हणून स्तोत्र करता या ठिकाणी म्हणतो, हे परमेश्वरा तुम्हाला पारखीले. परमेश्वर कसं पारखतो? डोळ्याने. तो नजर ठेवतो तुमच्याकडे, तो दृष्टी लावतो तुमच्याकडे, तो तुमच्याकडे आणि माझ्याकडे पाहतोय तुम्ही काय करत आहे. एवढंच नव्हे, स्तोत्र करतो म्हणतो, हे प्रभू तू माझे बसणे व उठणे जातोस. मी कोणासोबत बसलोय, मी कोणासोबत उठलोय, मी कोणासोबत राहतोय हे देखील तुला ठाऊक आहे. प्रभूच्या डोळ्यापासून, प्रभूच्या नजरेपासून कोणी वाचू शकणार नाही, वाचत नाही. जसं स्तोत्र मगाशी 121 आणि वचन 4 मध्ये जर तुम्ही पाहिलं, तिथं असं लिहिलं, इस्रायलाच्या रक्षकाला. आणि तो कधी? विचार करा, जर तो झोपत नसेल, जर डुलकी घेत नसेल, तर तो 24 घंटे अवरात्र अवदिवस त्याची नजर तुमच्याकडे, माझ्याकडे. तो टिपून ठेवतो छायाचित्र. तुम्ही कोणासोबत गेलाय पाहत, तुम्ही तिथं जाऊन काय करताय पाहत, तुम्ही घरामध्ये काय करताय तो पाहतोय, तुम्ही कोणाशी काय बोलताय हे पाहतोय. तुम्ही पालकाशी खोटं बोलू शकता, तुम्ही लोकांशी खोटं बोलू शकता, परंतु न्यायाच्या दिवसामध्ये देवासोबत खोटं बोलू शकत नाही. कारण देवाने तुम्हाला पाहिलंय आणि त्या गोष्टी काय लपवून ठेवल्यात, म्हणजे वहीमध्ये काय करून ठेवल्यात, नमूद करून ठेवल्यात. जसं कॅमेरामध्ये आज जो संदेश मी तुम्हाला देतोय आणि व्हिडिओ त्या ठिकाणी मी रेकॉर्ड करतोय, माझी बारीक हालचाली सुद्धा त्याच्यामध्ये रेकॉर्ड होतात आणि मी ते काय करून ठेवतोय, सेव्ह, जपून ठेवतोय, साठा करून ठेवतोय. अगदी परमेश्वर सुद्धा आपल्या हालचाली वहीमध्ये साठा करून ठेवतो. हालेलुया. तरी सुद्धा आपण परमेश्वराला घाबरत नाही. आपल्याकडे कारण भरपूर आहे, पण प्रभू म्हणतो तू कारण सांगू शकतो, पण माझ्यापासून. मला माहिती तू आजाराचं कारण सांगितलं, पण तू आजारी नव्हतास. हालेलुया. मला माहिती होतं की तू दुःखाचं कारण सांगितलंस, पण तू दुःखी नव्हतास. मला माहिती होतं की तू आज रविवारचं कारण सांगितलंस, परंतु ते कारण नव्हतं, कारण मी सर्व काही माझ्या नजरेने पाहिलेलं आहे. हालेलुया. स्तोत्र करता पुढे म्हणतो, हे प्रभू माझे चालणे व माझे निजणे देखील तू कसं पाहतोय, बारकाईने. शब्द काय लिहिलाय, कसं पाहतोय, बारकाईने पाहतोस. आणि माझ्या एकंदर वर्तन क्रमाची माहिती तुला आहे. काय लिहिलंय, वर्तन क्रम म्हणजे माझ्या बारीक बारीक हालचालीची माहिती देखील तुला. तुम्हाला काय, आपण चर्चच्या बाहेर गेल्याच्या नंतर आपल्याला कोणीच पाहत नाही, आपण नातेवाईकामध्ये गेलो तर आपल्याला कोणीच पाहत नाही. आज जे तुमच्याकडे कॅमेरा आहेत ना, त्या कॅमेरामध्ये तुम्ही साधे फोटो काढतात का, ते फोटो सुद्धा ज्यावेळेस तुम्ही स्टेटस ठेवता त्यावेळेस तुमची सगळी माहिती देतो. ते फोटो तुम्ही कधी काढला, कोणत्या मोबाईल मधून काढला, कोणत्या टाइमाला काढला, कोणत्या तारखेला काढला, तुमच्या शरीरावर कोणते कपडे आहेत, तुमच्या शरीरावर कोणत्या कृत्या नमूद केलेल्या आहेत, ते सुद्धा फोटो दाखवतो. तुम्ही चेक करू शकता. दाखवता ना. जर तुम्ही सॅमसंग मोबाईल मधून फोटो काढला तर त्याचं नाव सुद्धा येतं, तुम्ही कोणत्या मोबाईल मधून तुम्ही फोटो काढला, सगळी डिटेल मोबाईल मध्ये. मग परमेश्वराकडे नसेल का? परमेश्वर सुद्धा तुमच्याकडे बारकाईने लक्ष देतो, बारकाईने पाहतोय तुम्ही काय करा. म्हणून स्तोत्र करतो म्हणतो, हे परमेश्वरा माझ्या मुखातून निघलेला शब्द तुला सर्व काही ठाऊक आहे. म्हणजे मला जे काय बोलायचंय
हे तुला ठाऊक आहे. 5वं वचन काय म्हणतं? 4थं वचन, हे परमेश्वरा तुला मुळीच ठाऊक नाही असा एकही शब्द माझ्या मुखातून निघत नाही. आता मला येतं सांगू दे, तुम्हाला काय बोलायचं किंवा मला आता याच्या पुढे काय बोलायचं हे मला ठाऊक नाहीये, पण परमेश्वराला ठाऊक आहे मी काय बोलणार. हालेलुया. परमेश्वराला ठाऊक आहे मी काय बोलणार आहे. अगदी त्याचप्रमाणे प्रभूला माहिती आहे तुम्ही आज काय बोलणार आहे. आज दिवसभरात कोणत्या कोणत्या गोष्टी बोलणार आहे, चांगल्या बोलणार आहे, वाईट बोलणार आहे, सर्व काही प्रभूला ठाऊक आहे. कारण प्रभूपासून तुम्ही आणि मी लपलेला नाही. हालेलुया. लपू शकत नाही, कारण त्याचे नेत्र सीसीटीव्ही पेक्षाही जास्त बारकाईने नमूद करणार आहे. हालेलुया. हालेलुया. पुढे लिहिलंय 5व्या वचनामध्ये, तू मागून पुढून मला वेढले आहे. म्हणजे मला चारही बाजूने तू घेरलेला आहे. पाठीमागे सुद्धा तुम्हाला पाहतोस, पुढे सुद्धा मला पाहतोस, बाजूने पाहतोस, या साईडने पाहतोस, चारही कोपऱ्याने प्रभू तुम्हाला पाहतो. हालेलुया. तुम्ही कधी पाहिलंय का एखाद्या ठिकाणी कॅमेरा लावलेला असतो, मोठा कॅमेरा, आणि तो चारही बाजूला फिरत राहतो? तुम्ही कधी बारकाईने पाहिलं? चारही बाजूने फिरतो तो कॅमेरा. तुम्ही बघा, पोलीस स्टेशनला जा, तिथं कॅमेरा लावलेले असतात, चारही बाजूने फिरतात. मोठ्या मोठ्या दुकानात जा, मोठा कॅमेरा लावलेला असतो, चारही बाजूला फिरतो. चारही बाजूने यासाठी फिरतो, तुम्ही इथं पहिलं तुमच्यावर फोकस करेल, तुम्ही हल्ला की परत तुमच्या साईडला कॅमेरा फोकस करेल, इकडे गेले की परत तुमच्या साईडने कॅमेरा फोकस करेल, कारण तो तुम्हाला पाहतोय की तुम्ही काय करणार. मग जर मनुष्याने निर्माण केलेला कॅमेरा तुमच्या हालचालीवर लक्ष ठेवतो, तर परमेश्वराचे नेत्र तुमच्या आणि माझ्या बारीक गोष्टीवर लक्ष ठेवणार नाही. हालेलुया. तरी आपण काय करत आहे? आपण काय करत आहे? देवाच्या नजरेआड चुका, देवाला माहिती वाढणार नाही अशा हिशोबाने आपण आपल्याच मनाचा कारभार करत आहे. पुढे असं लिहिलंय, जर तुम्ही स्तोत्र 139 अध्याय आणि वचन 7 ते 8 वाचलं, त्याच्यामध्ये असं लिहिलंय. अनेकाला वाटतं आज रविवारी चर्चला गेलो नाही तर आपल्याला काहीतरी पाळकाला कारण सांगता येईल, किंवा आपल्याला काहीतरी आपल्या शेजारच्याला कारण सांगता येईल की नाही माझं आज येणं नाही झालं. परंतु तुम्हाला एक सांगू, बायबलचं वचन काय सांगतं? स्तोत्र 139 अध्याय वचन 7 आणि 8, मी तुझ्या आत्म्यापासून कुठे निघून जाऊ, मी तुझ्या समक्षतेपासून कुठे पळून जाऊ. पुढे, मी वर आकाशात चढलो तरी तेथे तू आहेस, अधोलोकी मी आपले अंतरून केले तरी तू तेथे. स्तोत्र करता म्हणतो, हे परमेश्वरा तुला सोडून मी आकाशात जरी गेलो ना तिथे तू आहे, मी अधोलोकात गेलो तिथे तू आहे. हे वचन हे दाखवतो, तुम्ही चर्च सोडून दुसरीकडे कुठेही जा. तुम्हाला वाटलं पैठण मध्ये पाळक लोक पाहतील, पैठण लोक आमच्या शेजारचे लोक पाहतील, पण पैठण सोडून तुम्ही बाहेर देशात जा, तिथं सुद्धा परमेश्वराच्या नजरेपासून तुम्ही वाचू शकणार. हालेलुया. म्हणून स्तोत्र करता म्हणतो, मी कुठेही गेलो तर प्रभू तुम्हाला पाहतो. एक गाणं आहे, आकाश में चढ़ू तो तू है, अधलोक में जाऊं तो तू वहाँ है, आकाश में चढ़ू तो तू है, अधलोक में जाऊं तो तू वहाँ है, तेरे आत्मा से भाग कर मैं किधर जाऊं, तेरी आत्मा से भाग कर मैं किधर जाऊं, तूने मुझे आगे पीछे घेर रखा है, अपना हाथ मुझ पर रखे रखा है, तूने मुझे आगे पीछे घेर रखा है, अपना हाथ मुझ पर रखे रखा है, तेरी आत्मा से भाग कर मैं किधर जाऊं. कुठेही तुम्ही आणि मी जाऊ शकत, कारण त्याने तुम्हाला आणि मला काय केलेलं आहे? घेरून ठेवलेलं आहे. हालेलुया. कुठं जाऊ शकत नाही. पैठण तर सोडाच, साधं तुम्ही तुमच्या घरामध्ये सुद्धा परमेश्वराच्या नजरेपासून लपू शकत.
हालेलुया. मनुष्याचे नेत्र कमजोर आहेत, परंतु परमेश्वराचे नेत्र चारी दिशेने पाहत आहे, बारकाईने हालचाल नमूद करत आहे. मी तुमच्यासाठी एक वचन घेऊन आलेलो आहे. प्रेषितांचे कृत्य 5 अध्याय आणि वचन 1 ते 10 वचनामध्ये एक छोटीशी कहाणी आहे. आणि मी वारंवार तुम्हाला सांगितलं, एक दिवस मला संधी मिळाली, नक्की त्या वचनावर मी तुम्हाला संदेश झूठ बोले तुम्हाला आठवत असेल. मी वारंवार तुम्हाला सांगितलं की मी त्या वचनावर एक दिवस तरी संदेश देईल, ज्यावेळेस मला प्रभू सांगेल. आणि ती वेळ आज आलेली आहे. बायबल मध्ये दोघं पती पत्नी आहेत. माझ्याकडे लक्ष द्यायचं. प्रेषितांचे कृत्य 5 अध्याय वचन 1 ते 10 मध्ये ती कहाणी आहे. तोपर्यंत माझ्याकडे लक्ष द्या. ती कहाणी दोघा पती पत्नीची आहे. प्रभूवर त्यांचा विश्वास आहे. परमेश्वराला ते ओळखतात, परमेश्वराची महिमा ते करतात, परमेश्वराचा जय जयकार करतात, परमेश्वराचं गुणगान गातात आणि चर्च मध्ये होणाऱ्या घटनाकडे ते पाहतात. अनेक वेळेस काय होतं, आपण दुसरा जो करतो ना ते करण्यासाठी आपण धडपड करतो, त्याच्यासारखं आपण करायला पाहतो, त्याच्यासारखी आपण कॉपी करतो. या ठिकाणी ते दोघे जे पती पत्नी आहे, ज्याचं नाव हनन्या आणि सफीरा आहे. बायबल मध्ये असं सांगतं की ह्या दोघांनी इतरांच्या गोष्टी पाहिल्या आणि त्यांच्या मनात आलं की आपणही असंच करू. जर आपण असं केलं तर मंडळीमध्ये नाव आपलं घेतलं जाईल, मंडळीमध्ये आपल्याला आदर दिला जाईल, मंडळीमध्ये आपल्याला टाळ्या वाजून आपलं स्वागत केलं जाईल. म्हणून त्या व्यक्तीने घरी गेल्याच्या नंतर पती पत्नीने विचार केला आणि म्हटलं की आपल्याकडे जी जमीन आहे ती जमीन आपण विकू. हालेलुया. काय म्हटलं, ती जमीन आपण विकून टाकू आणि आलेले जे पैसे आहेत ते पैसे अर्धे आपल्याला ठेवू आणि अर्धे पैसे आपण कुठे नेऊन देऊ, देवाच्या पुढं भंडारामध्ये. हालेलुया. तुम्ही मला ऐकताय? वाचा बरं प्रेषित 5 अध्याय. हनन्या नावाचा कोणी उत्तम त्याची बायको सफीरा याने आपली मालमत्ता विकली. ऐका, यांनी आपली मालमत्ता विकली. मग त्याने आलेल्या किमतीतून काही भाग बायकोच्या संमतीने मागे ठेवला. ऐका, बायकोच्या संमतीने मागे ठेवला व काही भाग आणून प्रेषितांच्या चरणापाशी ठेवला. बस. आता हा जो व्यक्ती आहे, ह्या व्यक्तीला कोणीच सांगितलं नाही की तू जाऊन आपली जमीन विक. पहिली गोष्ट, तुम्ही मला ऐकताय? ह्या व्यक्तीला कोणीच सांगितलं नाही की तू जाऊन आपली जमीन विक. पण तरी सुद्धा शेजारच्याने विकली आणि शेजारच्याने जो पैसा देवाच्या भवनामध्ये आणला आणि सगळ्या मंडळी देखत प्रेषितांनी म्हणजे देवाच्या सेवकांनी त्यांचं नाव ठेवून त्यांचं स्वागत केलं, त्यांचा सत्कार केला की प्रभूसाठी त्यांनी सर्व काही प्रभूला दिलेलं आहे. आणि हे पाहून याला सुद्धा वाटलं की आपण सुद्धा काय करूयात, लोक विकतायत, आपण सुद्धा जमीन विकूयात आणि त्यातला भाग प्रभूला नेऊन देऊयात, म्हणजे आपले सुद्धा काय होईल, वाह वाह, प्रशंसा होईल. म्हणून त्याने काय केलं, जमीन तर विकली खरी. आणि बायबलचं वचन सांगतं बायकोच्या संमतीने काही पैशाचा भाग, संपत्तीमधून पैशाचा भाग मागे ठेवला, घरी ठेवला आणि काही भाग ठेवून तो प्रेषितांच्या चरणाजवळ म्हणजे सेवकांच्या जवळ तो घेऊन आला. आणि सेवकाच्या जवळ म्हणजे त्या भंडारामध्ये आणलेलं जे अर्पण आहे म्हणजे संपत्तीचा जो वाटा आहे ते त्याने आणून टाकला. पुढे बायबलचं वचन काय सांगतं, तेव्हा पेत्र त्याला म्हणाला, तू पवित्र आत्म्याशी, ऐका, हनन्या तू पवित्र आत्म्याशी लबाडी करावी व जमिनीच्या किमतीतून काही ठेवून घ्यावे, म्हणून सैतानाने तुझे मन का बरविले आहे. आता या ठिकाणी पेत्र पाहायला गेलता का त्यांनी संपत्ती विकली, जमीन विकली? अजिबात पाहायला गेला नव्हता. किंवा त्याला माहिती होतं का याने अर्धे पैसे घरी ठेवले तर अर्धे पैसे मंदिरामध्ये आणलाय? त्याला काहीच माहिती नव्हतं. पण ज्यावेळेस हनन्याने मनाचा कारभार केला, ज्यावेळेस त्याने संपत्ती विकली, अर्धा भाग घरी ठेवून अर्धा भाग देवाच्या चरणाजवळ घेऊन आला, त्यावेळेस बायबलचं वचन सांगतं पेत्र म्हटलं, हे हनन्या तू पवित्र आत्म्याशी लबाडी का केली? म्हणजे याचा अर्थ आहे की परमेश्वराचा कॅमेरा हनन्या आणि सफीराच्या अवतीभोवती. तुम्ही ऐकता?
देवाची नजर त्या हनन्याच्या जवळ होती. तो हनन्या काय करत आहे, कोणती हालचाल करत आहे हे परमेश्वराला माहिती होतं. म्हणून परमेश्वराचा आत्मा पेत्राच्या मुखातून बोलत आहे. हालेलुया, हालेलुया. बघा, तो घरी जाऊन कुठं ना करत आहे, इथं याला काहीच माहिती नाहीये देवाच्या दासाला. पण ज्यावेळेस संपत्ती समोर आणून ठेवतोय, त्याच्या अगोदर नाही बरं का, एक लक्षात ठेवा. संपत्ती आणली असेल, त्या ठिकाणी तो बसला असेल, मंडळीमध्ये आराधना झाली असेल, भक्ती झाली असेल, पण ज्यावेळेस देण्याची वेळ आली त्यावेळेस हनन्या उठून समोर आला असेल. बरोबर. तोपर्यंत पवित्र आत्मा उठून बोलला का की इथं हनन्याने असं असं केलं? हॅलो, ऐकताय मला? बोलला का हनन्याला? ज्यावेळेस हनन्या त्या संपत्तीचा वाटा घेऊन चरणाजवळ घेऊन आला ना, त्यावेळेस पेत्र पवित्र आत्म्याने भरून त्याला बोलत आहे, हे हनन्या, तू पवित्र आत्म्याशी लबाडी का केली? प्रभू कोणावर जोर जबरदस्ती करत नाहीये. पहिली गोष्ट लक्षात ठेवा, परमेश्वर कोणावर जबरदस्ती करत नाही. पण जर तुम्ही मनामध्ये ठेवलेला शब्द जर असेल आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही तुलना करत असेल तर मात्र परमेश्वर तुमच्याकडे आणि माझ्याकडे. हालेलुया. परमेश्वराला ठीक आहे, तुम्हाला चर्चला यायचं नाही ना, नका येऊ, परमेश्वर काही म्हणणार नाही. परंतु ज्या कारणासाठी तुम्ही येत नाही ना, ते कारण तरी तुम्ही करत आहात, ते कारण तरी तुमच्या जीवनात खरं आहे का? तुम्ही ऐकताय मला? कधी कधी चर्च मध्ये आल्याच्या नंतर आपण म्हणतो, नाही मागच्या रविवारी यायचं होतं पण नाही येऊ शकलो, कारण असं असं होतं. तुम्ही ऐकताय मला? देवाच्या दासाने विचारलंच नाहीये की तुम्ही का नव्हते आले. विचारलं तर भाग वेगळा आहे, मी विचारतो, परंतु कधी कधी विचारत नाहीये. अनेक ठिकाणी देवाचे दास विचारत नाही, पण आपण स्वतःहून सांगतो मागच्या रविवारी जरा अडचण होते म्हणून. अडचण जर खरी असेल तर ठीक आहे, पण जर खोटी असेल तर संत पेत्र काय म्हणत आहे, हे हनन्या, तो देवाच्या आत्म्याशी लबाडी खा, कारण तू माझ्याशी बोलत नाहीये. ज्या ठिकाणी तू उभा आहे ना, त्या ठिकाणी देवाचा आत्मा वस्ती करत आहे. हालेलुया. आणि त्याच्याशी तू काय करत आहे, लबाडी करत. बायबलचं वचन सांगतं, हनन्याला तू बोलत, तू देवाच्या आत्म्याशी लबाडी केली. एवढं बोलून झाल्यावर पुढे ऐका, बायबलचं वचन सांगतं, ती संपत्ती होती तर तुझी नव्हती काय? ज्यावेळेस ती जमीन तुझी होती, मी तुला सांगितलं जाऊन विक, मी तुला सांगितलं की जाऊन त्याचा पैसा घेऊन माझ्याकडे, किंवा मंडळीतल्या कुठल्या व्यक्तीने सांगितलंय की तुझी जमीन विकून तो पैसा देवाच्या भंडारात आण? अजिबात नाही. म्हणून या ठिकाणी वचनामध्ये असं सांगितलं की पेत्र म्हणतो की जमीन होती तर तुझी नव्हती काय? पुढं व विकल्याच्या नंतरही जो आलेला पैसा जो आहे तो तुझ्या स्वाधीन नव्हता का? तुम्ही ऐकताय मला? हॅलो, सगळ्यांनी माझ्याकडे लक्ष, तुमचं लक्ष विचलित होत. जर तुम्हाला आशीर्वादित व्हायचं असेल तर हे स्टेप आहे, ही पद्धत आहे की आशीर्वादित कसं व्हायचंय. प्रत्येक संदेश मधून एक 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 निरोप तुम्हाला दिला जातो. ते निरोप जर तुम्ही लक्षात ठेवला ना आणि त्याच्यावर जर तुम्ही कृती केली, मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला आशीर्वादित होण्यापासून कोणीही थांबू शकणार नाही. अनेक वेळेस असं होतं की आपण आणतो खरं, परंतु आपला स्वभाव हनन्यासारखा असतो. पहिली गोष्ट, आपण मंदिरामध्ये देवाला देण्यासाठी आणतो, तुम्हाला कोणीच म्हणत नाही आणा म्हणून, तरी सुद्धा तुम्ही आणता, तरी सुद्धा मी आणतो. पण ज्यावेळेस आणल्याच्या नंतर पुढचा भाग जो आहे तो या ठिकाणी महत्वाचा आहे. हनन्याला म्हटलं की हनन्या, ती जमीन तुझ्या नावावर होती, त्यावेळेस आम्ही तुला सांगितलं का जाऊन विक? परमेश्वराने तुला आज्ञा दिली का जाऊन विक? अजिबात. मग ती त्यावेळेस तुझी होती, तू तुझ्या मनाने ती जमीन विकली. कितीला विकले हे मला माहिती नाही, पण तुला आलेला पैसा ज्यावेळेस तुझ्या हातात पडला तोही पैसा कोणाचा होता? तुझाच होता, तो आमचा नव्हता. पण ज्यावेळेस तू त्या पैशाचा भाग घेऊन मंदिरात देतो ना, त्यावेळेस मी तुला बोलत आहे की तू देवाच्या आत्म्याशी लबाडी कर. वाचा बरं परत, तिथूनच होती तोवर तुझी स्वतःची होती तोवर तुझ्या स्वतःची आणि विकल्याच्या नंतर ती तुझ्या स्वाधीन नव्हती काय? हे करण्याचे आपल्या मनात तू का आणलेस? तू मनुष्याशी नव्हे तर देवाशी लबाडी केली आहे. तर देवाशी लबाडी केली आहे. लबाडी केलेली आहे. उदाहरण पकडूया, त्यांनी 10 रुपयाला ती वस्तू विकली. उदाहरण पकडूया,
10 रुपयाला त्यांनी ती वस्तू विकली. विकल्याच्या नंतर तो पैसा त्याच्याकडे आला. प्रभू म्हटला का तो पैसा आता मला आणून दे. तुम्ही ऐकताय, प्रभू म्हटला का तो पैसा मला आणून दे. ती त्याची इच्छा होती द्यायची का नव्हती, पण देताना सुद्धा आपण कोणत्या मनाने देतोय हे परमेश्वर पाहतोय. हालेलुया. ज्यावेळेस त्याने ते 10 रुपये ज्यावेळेस आणले असेल, घरामध्ये ठेवायचे का प्रभूला द्यायचे हे त्याचा निर्णय. आणि जर प्रभूला द्यायचा असेल तर मग त्याने कशा पद्धतीने दिला? 5 रुपये घरात ठेवले आणि थोडेसे पैसे देवाकडे आणले. किंवा आपण असं म्हणूया, त्याने 9.5 रुपये घरात ठेवलेत आणि फक्त 8 प्रभूच्या भवनामध्ये. तुम्ही मला ऐकताय मी काय म्हणत आहे? तुम्हाला समजतं मी काय बोलत आहे? जर त्याने एखादी वस्तू 10 रुपयाला विकली, त्याने ते पैसा आल्याच्या नंतर त्याची इच्छा झाली की मला देवाला द्यायचंय, त्याची इच्छा झाली मला देवाला द्यायचंय, त्यावेळेस तो 9.5 रुपये घरात ठेवतोय आणि 50 पैसे तो भवनामध्ये घेऊन. त्यावेळेस प्रभू त्याला पाहतो. मी तुला द्यायला सांगितले नव्हते. ऐकताय तुम्ही? मी तुला द्यायला सांगितले नव्हते, तू तुझ्या मनाने आणले. तू त्या 50 पैशाने माझी किंमत करत आहे. हालेलुया. तुम्ही कोणत्या प्रकारे देऊ शकत होता? आता इथं काय लिहिलं? अर्धे त्याने ठेवले आणि थोडेफार देवाच्या सेवकाच्या कारणापाशी ठेवून आला. म्हणजे जी काही जमीन त्याने विकली असेल त्या जमिनीचा दशमांश त्याला आणायचा होता, परंतु ते न आणता त्याने काय केलं? त्याच्यातूनही थोडस आणून, म्हणजे तिथं 50 रुपये प्रभूला द्यायचे होते, त्याच्या ऐवजी त्याने किती दिले? 25 रुपये. मग द्यायचेच नव्हते तर प्रभू म्हटला होता का मी तुझ्यावर श्राप आणि तू नाही दिल्या म्हणून? तुम्ही ऐकताय मला? प्रभू म्हटलाय का मी तू नाही दिला म्हणून मी श्राप तुझ्यावर पाठवेल? मग का बरं आपण हाताने प्रभूला चिरडी सांगणार? आज अशा असंख्य घटना घडतात. देवाच्या आत्म्याशी नामायचं. हे फक्त पैशाचं, हे वस्तूचं उदाहरण झालं, पण इतर गोष्टीचं सुद्धा उदाहरण आहे. आम्ही तुम्हाला किंवा सेवक तुम्हाला किंवा देव सुद्धा तुम्हाला म्हणत नाही की तुम्ही मला हे द्या, पण आज आपले ख्रिस्ती लोक ढोंगी पण करत. प्रभू म्हणतोय का तुम्ही माझी येऊन इथं वारंवार प्रशंसा करा, नाचून गाऊन जय जयकार करा, आणि घरी गेल्याच्या नंतर परत त्याच मुखाने श्राप आणि शिव्या द्या? म्हणतोय प्रभू. प्रभू म्हणतो तेच कर ना. हे करण्यापेक्षा तू ते कर, नाही तर हे तरी कर. तुम्ही ऐकताय मला? एक कोणतं तरी आपल्याला करायला सांगितलं, पण आपण प्रभूच्या भवनामध्ये येतो अशा पद्धतीने की मी फार प्रभूचा जवळचा व्यक्ती आहे, प्रशंसा करणारा एक आराधक आहे. पण ज्यावेळेस वैयक्तिक जीवनामध्ये मी पाहतो त्यावेळेस मी हनन्यासारखा देवाच्या आत्म्याशी लबाडी करणार आहे. हालेलुया. 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 जर कधी विचारलं देवाच्या सेवकाने आज रविवारी आणि तुम्हाला यायला उशीर का झाला, कृपया खोटं सांगू. हालेलुया. जे आहे ते आहे. बाळक साहेब, रात्री 2 वाजेपर्यंत मी मोबाईल पाहिला आणि 2च्या नंतर मला झोप लागली, त्याच्यामुळे सकाळी काय मला उठणं झालं नाही. काय होईल? दुसऱ्याला समजेल की अरे 2 वाजल्यामुळे याला झोप उशिरा लागली आणि लवकर तो उठला. आपण पुढच्या वेळेस काय करूया? मोबाईल लवकरच बंद करूया. परमेश्वराची नजर तुमच्याकडे आणि माझ्याकडे आहे. एवढंच काय, हनन्याला तो बोलत की तुझी होती तर तुझीच होती, मी तुला विचारलं नाही, तुला म्हटलं नाही की तू प्रभूला आणून दे, पण तू मन खुशीने ते आणून देतो. आणि त्याच्यामध्ये सुद्धा तू काय करत आहे? काय करत आहे? काय करत आहे? ठीक आहे. तुम्हाला कैन आणि हाबेल कोणाला माहिती? कैन आणि हाबेल. कैन कोण होता? कैन कोण होता? मोठा होता, ठीक आहे, लहान मोठा. कैन कोण होता? बरोबर. आणि हाबेल? बरोबर. हाबेल कोण होता? मेंढपाळ. आणि कैन शेतकरी होता. आणि ज्यावेळेस दोघांनाही देवाला काहीतरी द्यायची इच्छा झाली त्यावेळेस दोघांनाही देवाच्या भंडारामध्ये अर्पण आणले. काढा माझ्यासोबत उत्पत्ती याचा
4 अध्याय आणि वचन 3, 4 आणि 5 वाचूया. काही काळ लोटल्यावर ऐका. झाले की काही काळ लोटल्यावर असे झाले की कैनाने परमेश्वराला शेताच्या उत्पन्नापैकी काही अर्पण आणले. कायनाने परमेश्वराला शेताच्या उत्पन्नापैकी शेतातील उत्पन्नापैकी काही आणले. शब्द नीट ऐका. कशातून आणले त्यांनी? कशातून आणलंय? तुम्ही ऐकत नाहीये मला. कशातून आणलंय? तुम्हाला पण शेती आहे, मला पण शेती आहे. आणि ह्या कायनाने कशातून आणलंय? शेतातून जे काही उत्पन्न आलं त्याच्यातून त्याने देवासाठी अर्पण आणलं. पुढं हाबिलाने आपल्या आता हबेलाने त्याच्या कळपातील प्रथम कल्पातील प्रथम जन्मलातील जन्मलेल्या म्हणजे त्यातल्या पुष्टातून काही म्हणजे त्याच्यातील पृष्ठ काय पुष्टातून पुष्टातून म्हणजे काय? चांगल्यातून. पुढे काही अर्पण आणले. काही अर्पण आणले. बघा, एकाने शेतातल्या उत्पन्नापैकी काही आणलं, एकाने मेंढरातल्या प्रथम जन्मलेल्या चांगल्या जनावरांपैकी काही अर्पण देवाकडे आणलं. दोघांनीही अर्पण आणलं, जसे तुम्ही आणि मी सुद्धा आणतो. हो का नाही? दोघांनीही आणलं आणि प्रभूच्या समोर सादर केलं. प्रभू पाहत होता ज्यावेळेस कैन शेतामध्ये काम करत होता. प्रभू पाहत होता ज्यावेळेस हाबेल मेंढराची राखण करत होता. प्रभूला माहिती होतं कोणत्या मेंढराने कोणत्या कलरचा मेंढराला जन्म दिलेला आहे. प्रभू पाहत होता कैनाच्या शेतामध्ये कोणत्या प्रकारचं पीक आणि किती पटीने आलेलं आहे. तुम्ही ऐकताय? मला ऐकताय? अगदी प्रभू तुम्हाला आणि मलाही पाहतं की तुमच्या कामात, तुमच्या शेतात, तुमच्या घरामध्ये किती प्रकारचे, कशा प्रकारचे येणं होत आहे, कशा प्रकारचा देव तुम्हाला आशीर्वाद करतो. कारण हे तुमच्या मेहनतीला जरी यश असेल तर त्याला बरकत देणारा परमेश्वर. हालेलुया. आज सगळेजण शेती करण्यासाठी आपण सर्वजण मेहनत करत आहे, पण त्या शेतात जर पाऊसच झाला नाही तर पीक येईल का? मग महत्वाचा वाटा कोणाचा? कष्टकरी शेतकऱ्याचा का पाऊस पाडणाऱ्या परमेश्वर? पाणीच नाहीये ह्या जगामध्ये शेतीसाठी, तर मनुष्य कसा शेती करेल का? महत्वाचा वाटा कोणाचा? हा? आता इथं काय लिहिलं? दोघांनीही अर्पण देवाकडे आणलं, दोघांनीही अर्पण देवाला दिलं. पुढं परमेश्वराने हाबेल आणि त्याच्या अर्पणाचा आदर केला, म्हणजे सन्मान केला. परमेश्वराने पाहिलं, जसं हाबेलाकडे पाहिलं तसं कैनाकडे पाहिलं. परमेश्वर पहिला हाबेलाकडे पाहतो. हाबेला, मला माहितीये, जसं मगाशी आपण स्तोत्र वाचलं 139 आणि काही वचनामध्ये, की हे प्रभू, माझ्या मुखातून निघणारा शब्द असं ठाऊक नाही तुला, असं कोणताच शब्द नाहीये. मला बोलण्याच्या अगोदर तुला ठाऊक आहे. तुम्हाला लक्षात येते काय बोलत आहे? मला बोलण्याच्या अगोदर माझ्या मनात कोणता शब्द येणार हे तुला आधीच हा. मग मी कुठं जाणार आहे हे प्रभूला माहिती नसणार आहे. बरं, माझ्या मनात काय विचार चालले हे प्रभूला ठाऊक नसणार आहे. मी काय करणार हे प्रभूला ठाऊक नसणार आहे. मग इथं हाबेल काय करत आहे हे प्रभूला ठाऊक नसणार आहे. ठाऊक प्रभू पाहत आहे, प्रभू नजर ठेवत आहे. हाबेल आता कळपात गेलाय. आता भरपूर कळपामध्ये जनावर आहेत, पुढे लंगडे आहेत, कोणाचे पाय मोडलेले आहेत, कोणाचे कान कापलेले आहेत, बरोबर ना? कोणी जखमी आहे, कोणी दोषी आहे, कोणी रोगीट आहे. पण हा कोणता मला आणतो हे मी पाहतो. प्रभू त्याला म्हणत नाही की तो हे चांगलं बरं का, हे घेऊन ये माझ्यासाठी. अजिबात नाही. तुम्ही ऐकताय मला? अजिबात प्रभू म्हणत नाही की हे चांगलं हे माझ्यासाठी घेऊन ये. पण प्रभू पाहतो की तुम्ही आता मला आणणारी वस्तू कशी आहे. ज्यावेळेस परमेश्वर हबेलाकडे पाहतो, हबेल जातो, एखाद मेंढरू पाहतो आणि त्याच्या लक्षात येतं, नाही याचा पाय मोडला याला बाजूला कर, याचा कान कापला याला बाजूला कर. तो चांगला शोधतो, चांगल्यातलं चांगलं बघतो. वेळ घालवला त्याने चांगलं शोधायला आणि शेवटी त्याला चांगलं मेंढरू कळपातलं त्याला सापडलं आणि तो प्रभूच्या भंडारामध्ये. कैनाकडे प्रभू पाहतोय, त्याच्या भावाने अर्पण चांगलं आणलं. आता कैन कसं आणलं हे आपण पाहूया, कारण त्याला सुद्धा ह्या वर्षी चांगलं पीक आलेलं. ऐकलं तुम्ही? चांगलं असो वाईट असो, पण त्याला सुद्धा शेतामध्ये काय आलं? काय आलं? तुम्ही ऐकत नाही. काय आलं? काय आलं? पीक आलंय ना? पीक आलं.
आणि बायबलचं वचन सांगतो ज्यावेळेस तो पिकाची कापणी करत होता प्रभू त्याच्याकडे पाहत होता. प्रभूला माहिती होतं की आज कैनाने बाजरी पेरली बरं का. किती बॅग पेरली? एवढी बॅग पेरली. तुम्ही ऐका मला मी काय सांगत आहे. प्रभूला माहिती की एवढ्या बॅगेमध्ये एवढे बीज आहेत. या बीज किती पटीने धान्य घेऊन येईल हे परमेश्वराला माहिती आहे. आणि प्रभूला माहिती होतं की याला ह्या वर्षी किती धान्य होणार, किती पीक होणार हे प्रभूला माहिती आहे. पण प्रभू पाहतय हा मला कशा प्रकारे द्या. प्रभू पाहतो कापण्याच्या वेळेस, प्रभू पाहतो पोत्या भरायच्या वेळेस, प्रभू पाहतो तुम्ही ऐकताय घरी आणण्याच्या वेळेस, प्रभू पाहतो कपी लावण्याच्या वेळेस, आणि प्रभू हे सुद्धा पाहतो की आता चर्च मध्ये हा आणतोय का. तुम्ही ऐकताय मला. कैनाने सुद्धा तेच केलं. थप्या लावल्या घरी. प्रभू पाहत होता. प्रभूने विचारलं नाही तुम्हाला आणतोस का नाही, पण पाहत होता की हा आणतोय का. प्रभूला माहित होतं की आणणार आहे, पण तो पाहतोय की आणतोय का नाही, कसा आणतोय हे तरी पाहिलं. आणि शेवटी ज्यावेळेस त्यांनी मंदिरात आणलं त्यावेळेस त्याने ते अर्पण प्रभूला दिलं, आणि प्रभूने त्याच्या अर्पणाकडे कानाडोळा केला आणि हबेलाच्या अर्पणाचा काय केला, सन्मान केला. म्हणजे तो अर्पण काय केला, स्वीकार केला. त्यावेळेस प्रभूने त्या अर्पणाच्या बदल्यात हबेलाला आशीर्वादित केलं. पण कैनाने जे दिलं होतं ना त्याच्या बदल्यात प्रभूने त्याला आशीर्वादित केलं